त्याचे छोटंसं गाव आहे आमचं. पण ह्या गावाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पावन म्हणजे चरणांनी स्पर्श पावन अशी आमची भूमी आहे. आणि माझं नाव शिवानी रवींद्र भागवत. ब्लड हे दिलंच पाहिजे, कारण का शरीराला म्हणजे हे होते म्हणजे चांगलं रक्त येण्याचं 6 महिन्यातून दिलं पाहिजे ते रक्त, आणि ते शरीरासाठी योग्य राहते. आमच्या सोबत आहेत राजेश भाऊ सोनो. भाऊ, काय सांगसाल, एवढं छोटंसं गाव आणि एवढं मोठं उपक्रम जे केलेलं आहे, तर याच्या मागचा काय उद्देश आहे? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी निमित्त आम्ही इथं रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम हा आमच्या इथं दरवर्षीच असतो आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही इथं ब्लड कॅम्पचं आयोजन करत असतो. ब्लड डोनेशन कॅम्प याच्यासाठी का सर्वांनाच माहिती आहे. ब्लडचं काम असं आहे, काही तुम्ही वेळेवर विकत घेऊ शकता, पण ब्लड हे तुम्हाला लगेच भेटू शकत नाही. त्या कारणानं हे कोणाच्याही कामी पडेल असं हे श्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून आमच्या इथले जे तरुण वर्ग आहे त्यांचा नेहमी उत्साह असतो आणि ते नेहमी सांगतात असे की आपल्या इथं कॅम्प घ्या. म्हणून आम्ही एक हा पुण्यतिथी निमित्त आणि एक उन्हाळ्यात असे आम्ही दरवर्षी 2 कॅम्प आमच्या गावात घेतो. गाव जरी छोटंसं असलं, पण गावात कार्यकर्त्यांचा उत्साह खूप आहे. आणि इथं जात पात पंथ पक्ष वगैरे असं काहीच नाही. आणि गावाची एक भूमिका आहे, जरी सातपुड्याच्या पायथ्याशी छोटंसं गाव आहे आमचं, पण ह्या गावाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पावन म्हणजे चरणांनी स्पर्श पावन अशी आमची भूमी आहे. आणि त्यांनी स्वतः इथं गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केलेली आहे. आणि इथं सकाळी सामुदायिक ध्यान, संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना हे निरंतरचा आमचा कार्यक्रम आहे. आणि सर्व कार्यकर्ते त्याच्यात आवर्जून भाग घेतात आणि हे पूर्ण पार पाडतात. आणि त्यांचेच उत्साह आज पहा की आतापर्यंत जवळपास 15, आताच लगेच सुरू झालं तर 15-17 लोकांचे झाले. अजून आम्हाला असा अंदाज आहे का हा आकडा 45-50 पर्यंत जाईल. गाव जरी छोटंसं असलं, पण काम करणारे कार्यकर्ते मोठे कामाचे आहेत आमचे. पुरुष तर आहेत, पण इथं महिलाही पण इथं वरून तेच सांगणार होतो का महिला आहेत, मुली आहेत, त्याही आग्रही आहेत. म्हणून मी म्हटलं होते आता त्यांची प्रोसेस आहे की त्यांचं महिला म्हटलं की एचबी चेक करा, म्हटलं नंतर घ्या. पण आहेत कमीत कमी 10-12 महिलाही होतील, मुली होतील, ह्या त्यांचंही इथे रक्तदान करणार आहेत. आमच्या सोबत दीपक गवई यावेळेस उपस्थित आहेत. काय सांगसान, आज जे कार्यक्रम ठेवलेला आहे? आज आमच्या छोट्याशा गावामध्ये, गोदड सुभानपूर या गावामध्ये जे ब्लड डोनेशनचा कॅम्प 57व्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जे आम्ही आयोजित केलेला आहे. आमच्या बोदड गावामध्ये अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम आम्ही सार्वजनिक कार्यक्रम करतो, धार्मिक कार्यक्रम करतो, त्या कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो. आमच्या गावामध्ये जे आमचे वरिष्ठ काही गणमान्य व्यक्ती आहेत, तर त्यांनी आम्हाला एक प्रकारची वाट या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे आमच्या पूर्वी सुद्धा आता हे तरुण पिढी तर आहेच, परंतु आमचे जे वरिष्ठ काही लोक आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून एक समाजाला एक वाट दाखवण्याचं काम केलं होतं. त्याच वाटेवर आमच्या गावातील जो तरुण वर्ग आहे, त्या तरुण वर्गानेच या ठिकाणी हा जो कार्यक्रम ब्लड डोनेशनचा आयोजित केलेला आहे. अशाच प्रकारे 26 तारखेला, येणाऱ्या 26 तारखेला सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केलेली आहे. अशा प्रकारचे एक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम आम्ही या माध्यमातून निरंतर करत असतो. मग ते दुर्गा महोत्सव असो, आपल्या गणपती महोत्सव असो, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी जयंती असो, अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही आमच्या या छोट्याशा गावामध्ये राबवतो. आणि या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांचे सर्वांचे सहकार्य लाभतं. कोणत्याही प्रकारच्या जाती पंथ धर्म या ठिकाणी येत नाही आणि सर्व गुणा गोविंदाने या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम राबवतो. यहाँ पे जो ब्लड कैंप का आयोजन किया गया, भव्य, तुम जिन्होंने ब्लड जीवन दान देने का काम किया, तो हम उन्हीं से बात करेंगे. मी गोपाल चंद्ररावजी फुलव, राहणार बोदड, तालुका तांदूरबाजार, जिल्हा अमरावती. हे तुकडोजी महाराजच्या पुण्यतिथी निमित्त आमच्या इथं दरवर्षी हा कार्यक्रम असतो. त्या अनुषंगानं यावर्षी रुग्णांसाठी रक्तदान म्हणून हा कार्यक्रम ठेवला आहे.
आणि पूर्ण गावातले युवा मंडळी जे आहे त्यांचा भरभरून सपोर्ट आहे. बरेच जण रक्तदान देऊन रुग्णांना जीवनदान द्यायला तयार आहेत, उत्सुक आहेत. हे जे उपक्रम जे केलेला आहे तर लोकांना तुमचा काय संदेश राहील याच्या माध्यमातून? प्रत्येक जणांनी केलं पाहिजे. डोनेशन, ब्लड डोनेशन हे काही नुकसान नाही आहे ते देणाऱ्याचं. उलट लगेच 8-15 दिवसात रक्त येऊन जाते. मी आतापर्यंत 8-10 वेळा केलेला आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. लोकांच्या कामी पडते, जीव वाचते. और भी हमारे साथ यहाँ पे मौजूद है, ब्लड दिलेला आहे आणि जीवनदान द्यायचं काम केलेलं आहे बोदळमध्ये. तुम्ही काय सांगसान तुम्ही? आमच्या गावात तुकडोजी महाराजची पुण्यतिथीच्या निमित्ताने आमच्या गावात ब्लड कॅम्पचं आयोजन केलं आहे. त्याच्या माध्यमातून हे माझं दुसऱ्यांदा ब्लड देण्याचं हे आहे. तरी एवढं की मला काही हे नाही आहे, पण तरी चांगला उपक्रम राबवला आमच्या मंडळांनी, आमच्या गावातल्या मंडळांनी. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. नाही भीती असं काहीच नाही आहे. असं 6 महिना किंवा वर्षाच्या वर्षा एक वेळेस तरी ब्लड दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये दुसऱ्याचा जीव पण, त्या दुसऱ्याच्या जीवामध्ये योगदानमध्ये पण त्याचं कामी येईल आणि आपल्या शरीरासाठी ते पण चांगलं आहे. नमस्कार, मी सार्थक जनार्दन रावसोलो. आज श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिर बोदड सुभानपूर हा साप्ताहाचा कार्यक्रम आहे भागवताचा. या निमित्त आम्ही आज तारीख 23 तारीखला आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प इथं ठेवलेला आहे. तरी तुमच्या सांगतो किंवा बोदळ गाववासियांनी सर्वांनी सहकार्य कराल आणि असं बोलतो. ब्लड बैंक के ओनर नीलेश सर हमारे साथ मौजूद है। सर पहले तो एशियन 24 में आपका बहुत बहुत स्वागत है। धन्यवाद। आज जो बोदड़ गांव में जो ब्लड कैंप लिया गया है, तो आपने कहीं पे भी देखा है पुरुष तो आते हैं सामने, लेकिन यहाँ पे आज महिलाएं भी सामने आए हैं, क्या कहना चाहेंगे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोदडवासियांनी जो भागवत सप्ताह इथे अरेंज केलेला आहे आणि त्याच्यातच धार्मिक कार्यक्रमासोबतच त्यांनी एक सामाजिक कार्यक्रम म्हणून रक्तदान शिबिर हे चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेले आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यासोबत इथे महिलांचाही सहभाग खूप चांगल्या पद्धतीनं दिसत आहे. आतापर्यंत 4 ते 5 महिलांनी इथे रक्तदान केलेले आहे. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटते का सर्वांनी हे रक्तदान केलेच पाहिजे. निदान कमीत कमी वर्षातून 1 किंवा 2 वेळा तरी केलेच पाहिजे, मला असं वाटते. कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान. पुरुष की बात किया जाए ब्लड देने में, तो महिलाएं भी कम नहीं है। तो हमारे साथ इस वक्त यहाँ पे महिलाएं जो अपना ब्लड डोनेट कर रहे हैं, हम उन्हीं से बात करेंगे। ताई पहिले तर परिचय द्या. माझं नाव शिवानी रवींद्र भागवत. काय सांगता आज जे ब्लड देऊ राहिले तुम्ही, तर जे महिला आहेत त्यांच्यासाठी काय तुमच्याकडून एक संदेश राहील? ब्लड हे दिलंच पाहिजे, कारण का शरीराला म्हणजे हे होते म्हणजे चांगलं रक्त येण्याचं 6 महिन्यातून दिलं पाहिजे ते रक्त, आणि ते शरीरासाठी योग्य राहते. ये थे हम इस वक्त मौजूद बोदड़ गांव में, जहाँ पे संत तुकडोजी महाराज इनके आज कार्यक्रम का आयोजन किया गया। यहाँ पे पुरुष के अलावा महिलाओं ने भी बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। इसी तरीके की खबरें देखने के लिए बने रहिए मेरे साथ और देखते रहिए एशियन 24 न्यूज। सैयद हुसैन के साथ